विश्वास धरणं वाईट नाही की उद्याचा दिवस मी बघणार आहे, परंतु उद्याचा दिवस दाखवायचा का न दाखवायचा ते देवाच्या हातात आहे. मी देवाला म्हणू शकत नाही की देवा मला उद्याचा दिवस बघायचा आहे. जर परमेश्वर म्हटला बास तर ते बास होते तिथं. हालेलुया, हालेलुया. 90 वर्ष आयुष्य जगून नरकात जाण्यापेक्षा 30 वर्ष जगून मेलो आणि स्वर्गात गेलो, काय वाईट आहे? तेवढा लवकर मरा असं मी म्हणत नाही, पण मी तुम्हाला सांगाल. हालेलुया. काय दिले देवाचं वचन? की देवाचं वचन आपल्या मार्गासाठी दिवा आहे. जर मग देवाचं वचन माझ्याकडे नाही, याचा अर्थ माझे पाय अंधारात चालायला. देवाचं वचन समजा माझ्या मार्गासाठी, माझ्या पावलासाठी दिवा आहे, ते माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. याचा अर्थ जर देवाचं वचन मी पाळत नाही, लक्ष देऊन सगळे ऐका, जर देवाचं वचन मी वाचत नाही रोज, याचा अर्थ रोज मी अंधारात चाललो. समजा मी काय सांगू, अंधारात काय असते माहिती आहे काय? तुम्हाला माहित नाही कुठली काच कुठं पडले, कुठली काच कुठल्या पायात घुसल. अंधारात काय असते तुम्हाला माहित नाही, कुठनं येऊन कोण धडकून तुम्हाला जाईल. का? अंधार आहे, पुढे काही दिसत नाही. या जगामध्ये अंधार आहे, समजायले? या जगामध्ये सैतानाचा अंधार आहे. जर यामध्ये सुखरूप जगायचं आहे, जर यामध्ये सर्व काही चांगलं जीवन जगायचं आहे, जर या जगामध्ये आशीर्वादित जीवन जगायचं आहे, तर महत्वाची गोष्ट आहे की रोज दिवसाची सुरुवात देवाच्या वचनानं करा.